आज शेतकरी नाडला गेला, अडला गेलेला आहे। त्या ठिकाणी त्याच्या शेतमालाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला महागाई वाढत चाललेली आहे। तिसऱ्या बाजूला कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही। साऱ्या ठिकाणी असंतोष आहे। अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरले, तिकडे जरांगे पाटील रस्त्यावर उतरले, तिकडे ते ट्रकवाले रस्त्यावर उतरले, ओबीसी रस्त्यावर उतरलाय, धनगर रस्त्यावर उतरलाय, तो आमचा लिंगायत समाजाचा माणूस त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलाय। सगळे आंदोलनच आहे, सगळेच रस्त्यावर, प्रत्येकाच्या मागण्या। ओबीसी समाज म्हणतो आमच्या ओबीसीला आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं। मराठा समाज म्हणतो या ठिकाणी की मला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे। मराठा समाज का म्हणतो ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे? पूर्वी म्हणत होतं का? नाही। पूर्वी मराठा समाज म्हणायचा की आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे, तुम्ही कसं द्यायचं ते तुम्ही ठरवा। मग त्याच्यासाठी 16% राणे समितीने शिफारस केली, 16% तुमचे मराठा समाज आहे, 12%, 13% हायकोर्टाने मान्य केलं, सुप्रीम कोर्टाने अमान्य केलं। ठीक आहे, 13% तर 13%, 50 अधिक 13, 63% करा, घटना दुरुस्ती करा। एका रात्रीमध्ये तुम्ही घटना दुरुस्ती करता, याच्यासाठी करायला काय हरकत आहे? आणि मराठा समाज रस्त्यावर का उतरला? ह्या देवेंद्र फडणवीसांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी ह्यांनी सांगितलं मराठा समाजाला की तुम्ही ओबीसी मधनं आरक्षण देऊ। हे गिरीश महाजन त्या ठिकाणी गेले, संकटमोचक बनवतात तिकडे आपलं गावचं मधल्या मध्ये ते हे करणारे, मध्यस्थी करणारे धरंग पाटला साहेबांकडे, आणि तिथे मध्यस्थी करत असताना त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी लिहून दिलं की हो सगळ्या सोयऱ्यांसहित आम्ही ओबीसीचं आरक्षण देऊ। काय चूक झाली मराठा समाजाची? तुम्ही जर लिहून देताय सगळ्या सोयऱ्यांसहित तर त्यांची मागणी काय केली आहे? छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन मराठा समाजाला तुम्ही सांगतात शिंदे साहेब की हो ओबीसीतलं आरक्षण तुम्हाला देऊ, त्यांची काय चूक? ओबीसीतलं आरक्षण मागितलं तर समाजामध्ये भानगडी लावण्याचं काम आणि मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम या सरकारनं सुरू केलेलं आहे। तुम्हाला मिळणारच नाही, लवकर देऊ शकत, यांची नियत नाही, यांच्यामध्ये प्रामाणिकपणा नाही। द्यायचं असेल तर आतापर्यंत देऊन मोकळे झाले असते। अरे सरकार केंद्रामध्ये तुमचं आहे, महाराष्ट्रात तुमचं आहे, करायचं असेल घटना दुरुस्ती करून करता आलं असतं, पण हे करायचं नाही, सारा समाज अस्वस्थ ठेवायचा। मी सांगतोय ते खरं आहे की नाही? हे सरकार तर करणारच नाही, देणारच नाही। हे सरकार दिवाळखोर झालं। 7 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे सरकारवर महाराष्ट्रात। मी अर्थमंत्री होतो त्यावेळेस 60,000 कोटी रुपयाचं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।